एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 सिरीज मधला शेवटचा टप्पा। पहिले दोन पाहिले असान, पाहिले नसान तर पाहून घ्या भाऊ। काऊन? कारण ते पाहिले नाही तर हे का समजा। ब्रिटिश कायदे जे आहेत ते इव्होल्युशनरी प्रोसेस मध्ये आहेत। कसे आहेत? इव्होल्युशनरी प्रोसेस मध्ये आहेत। तत्कालीन परिस्थिती आणि त्याचा परिणाम म्हणजेच कायदे, आणि त्या कायद्यामुळे बदलती परिस्थिती आणि त्याच्यामुळे नवीन कायदे। खूप महत्वाचं आहे, तेव्हाच आपल्याला भारतीय संविधान डेप्थ मध्ये समजेल। अदरवाइज समजणार नाही। नुसती घोकान पट्टी, एवढे कलम पाठ केले आर्टिकल्स आणि एवढे चॅप्टर, बाकी त्याच्यावर काहीच नाही, सगळा भुस्सा है ना। तर खऱ्या अर्थानं कशा इंटरप्रिटेटिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये कॉन्सेप्च्युअल डेप्थ जर कॉन्स्टिट्यूशनची क्लिअर करायची असेल तर ब्रिटिश कायदे जे आहेत ते आपल्याला परिपूर्णपणे समजणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून ही शेवटची सिरीज। तर याच्यामध्ये आपण बघून घेऊया काय तर पार्श्वभूमी, काय पार्श्वभूमी आहे या कायद्याची। म्हणजे हा कायदा ब्रिटिश सरकारनं काऊनच बनवला, मजबूर काऊन झाला का जुगाड जमवला, आणि मजबूर झाला तर काय काय केला म्हणजे तरतुदी, आणि जुगाड जमवला म्हणजे कुठं कुठं काड्या मारून ठेवल्या, पिनं मारून ठेवल्या ते बी पावायचं आहे। आलं का नाही लक्षात? आणि मग त्याच्या दृष्टिकोनातून थोडस अनालिसिस, थोडस कॉन्सेप्ट, थोडेसे फॅक्ट्स, याचं कॉम्बिनेशन म्हणजे आपली परीक्षा। बरोबर आहे? पण हा व्हिडिओ समजण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला माहित आहे आपण दोन प्रश्न घेतो, म्हणजे घेतो कशासाठी? डोक्यात घुसवासाठी। तर घुसवा रे बाबा डोक्यात। पहिलं काय म्हणते भावा, तर इंडिया कौन्सिल्स कायदा 1909 अन्वये किती प्रकारचे, काय म्हणते, किती प्रकारचे मतदार संघ निर्माण झाले म्हणते। As per the provision of the Indian Councils Act 1909, how many types of electorates were created? अ सर्वसाधारण मतदार संघ, जनरल इलेक्टोरेट, ब मुस्लिम मतदार संघ, तिसरं क जमीनदार मतदार संघ लँडलॉर्ड्स इलेक्टोरेट, आणि ड संस्थानिक मतदार संघ प्रिन्सली स्टेट्स इलेक्टोरेट। कोणता आहे? चार ऑप्शन्स तुमच्या समोर दिलेले आहेत। दुसरा प्रश्न, इंडिया कौन्सिल्स कायदा 1909 अन्वये निवडणूक तरतुदी बाबत, तुम्ही म्हणा दोन दोन एकच, तर हे महत्वाचं तेच आहे इथं, है ना। अचूक तथ्ये कोणती? which is or are the correct facts as per the provisions of the election process in the इंडिया कौन्सिल ऍक्ट 1909। प्रथमच थेट निवडणुकीची सुरुवात, फर्स्ट टाइम इनिशिएटेड डायरेक्ट इलेक्शन। ब स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, वुमन्स वेअर नॉट हॅव व्होटिंग राईट्स, आणि केवळ करदाते मतदार, ओनली टॅक्स पेअर वेअर व्होटर्स। असं ब क दिलाय ऑप्शन्स तुमच्या समोर। आता हे दोन प्रश्न थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत, अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत, आणि त्याच्यासाठी आपल्याला आता व्हिडिओ समजून घेणं आवश्यक आहे। एकदम डिटेल मध्ये काही फॅक्ट्स मी इथं दिलेले आहेत, त्याच्यामुळे सोडाचा नाही व्हिडिओ, कारण की ते फॅक्ट्स तुम्हाला तुमच्या लक्ष्मीकांमध्ये दिले नाही आहेत। काय नाही आहेत? इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांमध्ये ते फॅक्ट्स दिले नाही आहेत। आपण लक्ष्मीकांत सोबतच आहो, लक्षात घ्या, लक्ष्मीकांतच्या आधारावर, पण लक्ष्मीकांत सोबतही आणि त्याच्या पुढेही, लक्ष्मीकांत के साथ भी और कुछ है ना हम देंगे भाई। तो चलो क्या क्या देंगे, तो सबसे पहले देखेंगे भाई, सर्वात प्रथम आपण काय पाहूया, बॅकग्राऊंड आहे ना। तर बॅकग्राऊंड मध्ये बघा काय आहे, 1892चा जो इंडियन कौन्सिल ऍक्ट होता त्याच्यानंतर भारतातील परिस्थिती बदलली। का? शिक्षणाची एंट्री झाली,
लोकांना शिकाची इच्छा झाली, आता होईच नाही, आता रील पावाची इच्छा होते, तेव्हा शिकावाची इच्छा झाली. जशी जशी संधी उपलब्ध झाली तसे तसे पोट्टे शाळेत जायला लागले आणि मॅट्रिक झाले. तुम्ही म्हणाल सर का मॅट्रिक झाले? आम्ही इकडे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन, अरे आपण पोस्ट ग्रॅज्युएशन झालो तरी सेमळेच. त्यावेळेसचे 10वी म्हणजे आजचे PhD असं पकडा भाऊ. जबरदस्त. तेव्हाचे लोक कसे होते? अवेकांड. कसे होते? अवेकांड, जागरूक, रेलमेन होते. आलं का नाही लक्षात? तर मग कसं सुशिक्षितांची संख्या वाढली, आता डिग्री होल्डरची संख्या वाढली, सुशिक्षितांची नाही, है ना, है ना. एज्युकेटेड मास. आता बघा तुम्ही म्हणा काय बापरे एवढी ग्रोथ झाली. किती झाली? 1885 ते 1906च्या दरम्यान, 1885 ते 1906च्या दरम्यान एकूण बघा 1286 पासून किती ग्रॅज्युएट होते? ग्रॅज्युएट नाही, मॅट्रिक्युलेट, सॉरी मॅट्रिक्युलेट. 1286 पासून तर 8211 केवळ एवढे असे दिसते. हा आजच्या घडीला असा फुस्स वाटते आकडा. त्यावेळेला एक एक सुशिक्षित, समजदार, जागरूक भारतीय ना, हा ना, लाख बरोबर. आजकालचे लाख ग्रॅज्युएट शून्याच्या धडाचे बरोबर नाही, कारण सगळे सेमडे आहे ना. असो, ठीक आहे. तर त्यावेळात हा एज्युकेटेड मास वाढला आणि त्याच्यासोबत खूप महत्वाचं आहे, त्याच्यासोबत वर्तमानपत्र आणि नियतकालिके यांच्यामध्ये सुद्धा वृद्धी झाली संख्येमध्ये. म्हणजे पेरियडिकल्स वाढले, त्याची संख्या वाढली आणि वेगवेगळे नियतकालिके जे आहेत ते पण तयार व्हायला लागले. ह्याचा अर्थ काय? भारतीय समाजामध्ये स्वातंत्र्याबद्दल किंबहुना आपण पारतंत्र्यात आहोत ही जी जाणीव आहे, ही जाणीवेची जागरूकता व्हायला लागली. मग जागरूकता झाली है ना, सिंपल आहे. गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या. मग जाणीव झाली तर गुलाम काय क्रांती करेल, तर मग इथे क्रांतीची सुरुवात झाली असं आपण समजूया. आणि म्हणूनच एक नॅशनल मूवमेंट, कुठली? एज्युकेटेड लोकांची, ही नॅशनल मूवमेंट आपल्याला तयार होताना दिसते. त्यांनी पाश्चात्य म्हणजे जे वेस्टर्न कंट्रीज आहेत ते त्यातल्या फिलॉसॉफी वाचल्या, डेमोक्रेसी वाचली आणि मग समजायला लागलं की काय काय असते बाबा डेमोक्रेसी, कसा आचार असते ना विचार असते ते पाहायला लागले. दुसरं, त्याच वेळात लॉर्ड कर्जन भाऊ हा गेम करत होता. आता इकडे जागरूक लोक हालमचा गेम करा, तर लोक बैताड होते का? नाही, लोक बैताड नव्हते, लोक जागरूक होते आणि हा गेम करे. तर हा काय गेम करे? यानं विद्यापीठ कायदा करून टाकला 1904. का? तर इकडे जागरूक व्हायला लागले, याला टेन्शन आलं, यानं धरलं ना सगळे कॉलेज बाबा माया अंडरमध्ये, विद्यापीठाच्या अंडरमध्ये. बिलकुल, म्हणजे कोण काय करते काय नाही बिलकुल कंट्रोलमध्ये. जनता चौताळली, बरोबर आहे. दुसरं, त्याच्यात है ना आगीत पुन्हा तेल घातला लमच्यानं, बेंगॉलची फाळणी डिक्लेअर केला. कशासाठी? कम्युनल डिवाइड धंदा करासाठी, झगडे लावासाठी, है ना. आगीत तेल. मग आगीत तेल तर घातलं, पण त्याला लमच्याला समजलं नाही की बाबा युनिटी जबरदस्त आहे लोकांमध्ये, आणि त्या युनिटीची परिणाम मग तुम्हाला माहित आहे, पार्टिशन कॅन्सल करावं लागला. असो, पण घोषणा डिसेंबर 1903 करण्यात आली आणि याच दरम्यान स्वदेशी मूवमेंट जागरूक झाली. होम रूल मूवमेंट पहिली फेज हा जागरूक झाला. लोकांमध्ये एकात्मतेची भावना वाढीस लागली आणि स्वदेशीय वस्तू वापरायच्या सुरू झाला. आता इथं मोठा प्रॉब्लेम झाला. कर्जनला म्हणलं बापू तू वापस, तुझ्या झाला टेन्युअर, आता जास्त लाड नको लावू, याची दंडीगुल करून टाकली. बरोबर आहे. मग हा दंडीगुल झाली आणि आमचा मिंटो भाऊ आला तिकडे. ठीक आहे. आता इकडे बघा खास गोष्ट, इकडे जागरूकता, इकडे एकात्मता दिसते, पण दुसरीकडे एलिट. बघा, कोणताही समाज एलिट आहे ना, ते दोघांकडचे एलिट काय धंदा करते है ना, आपला धंदा करते. ते इकडे सुरू झाली मुस्लिम मागणी. 1906 ढाकामध्ये काय झाली?
परिषद झाली आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग फॉर्म झाली. ऑल इंडिया मुस्लिम लीग फॉर्म झाली बाबा ढक्क्याला 1906 आणि ते शिमला डेलिगेशन घेऊन गेले ऑक्टोबर 1906 आणि शिमला डेलिगेशन म्हणलं कोण आले, व्हाईसरायले भाऊ आमचा जुगाड जमाव, आमचा जुगाड. कोणाचा जुगाड? एलिटचा. बरं, समाजाचा नाही, मुस्लिम समाजाची मागणी नाही, हे लक्षात ठेवा. अरे बाबा इथं एकता होती आणि इथं कसा जुगाड रे बाबा, समजून घ्यायचा है ना. तर त्या कम्युनिटीचे एलाइट त्यांनी चान्स घेतला आणि त्यांनी मुस्लिम मागणी करून टाकली. याच दरम्यान आपल्याला दिसते इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सुद्धा उथल पुथल सुरू होती. कोणती? तर आपल्याला दिसते 1885 नंतर हळूहळू हळूहळू आपल्याला एक्स्ट्रीमिस्ट जे आहेत त्यांचा जी आहे त्यांची आयडिओलॉजी ती प्रोग्रेस होताना दिसते. मवाळ जे आहेत मॉडरेट्स है ना, तर यांच्यावर हावी व्हायचा प्रयत्न, पण मॉडरेट्स ते स्ट्रॉंग होते, सरकारच्या जवळ होते, सरकारला ते आवश्यक होतं. एकदम क्रांती करतील तर मोठा प्रॉब्लेम येईन बा, बहिष्कार टाकतील तर मोठा प्रॉब्लेम येईन बा, थोडस प्रेयर पिटिशन वाला. तर हे जवळ मवाळ, मग हे जवळ होते मवाळ, तर त्याच्यामुळे यांचं वर्चस्व. मग हे वर्चस्व कुठे दिसते? बघा आपल्याला दिसते INCचा निर्धार. गोखले जे होते गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905च्या बनारस सेशन मध्ये 2 मागण्या केल्या. कोणत्या? ते एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा रिफॉर्म करार बाबा. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहेत, विधिमंडळ जे आहे, केंद्रीय विधिमंडळ आणि प्रांत विधिमंडळ यांचा रिफॉर्म करा, यांची सुधारणा करा आणि किमान 3 भारतीयांचा सहभाग, सेक्रेटरी ऑफ स्टेट्स है ना, सेक्रेटरी ऑफ स्टेट्स काउन्सिल, व्हाईसरायज काउन्सिल, गव्हर्नर्स काउन्सिल्स, याच्यामध्ये कोणते काउन्सिल्स आहेत? ते एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. कोणते? एक्झिक्युटिव्ह. कार्यकारी म्हणजे गव्हर्नमेंट, कार्यकारी म्हणजे आपलं गव्हर्नमेंट. त्या गव्हर्नमेंट मध्ये बाबा आमचा सहभाग तर द्या, ही मागणी केली. याच दरम्यान 1907ला तुम्हाला माहित आहे सुरत स्प्लिट झाली, एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेट. मग आता सरकारवर टेन्शन, छमायला आता मॉडरेटले शांत करायचं, मॉडरेटले एक पिल्लू द्यायचा है ना, आणि एक्स्ट्रीमिस्टले बदलवायचं. मॉडरेटला म्हणा पा बापू तुम्ही इकडे स्विच झाल्या ना एक्स्ट्रीमिस्ट कडे, तर सांगतो तुम्हाला देतो ना लॉलीपॉप. ते एकदा हलकासा लॉलीपॉप, हा बी सुरुवात, इकडे बी लॉलीपॉप, इकडचे मॉडरेट आणले बी लॉलीपॉप, हा कॉम्बिनेशन बनत गेला. पण त्याच वेळात खूप महत्वाचं आहे, त्याच वेळात ब्रिटनमध्ये सुद्धा परिस्थिती बदलत गेली, राजकीय परिस्थितीचा बदल. कन्झर्वेशनिस्ट जे गव्हर्नमेंट आहे, कन्झर्वेटिव्ह गव्हर्नमेंट, तर कन्झर्वेटिव्ह गव्हर्नमेंट गेलं आणि लिबरल गव्हर्नमेंट आलं, लिबरल पार्टी आली आणि भारताचा प्रधानमंत्री जो आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हा जॉन मॉर्ले झाला, जो होता लिबरल. पण मिंटो भाऊ आधी चालू होता. मिंटो भाऊ, लॉर्ड मिंटो व्हाईसराय जो होता तो कोण होता? कन्झर्वेटिव्ह. आता हा कॉम्बिनेशन तुमचा, इकडे कन्झर्वेटिव्ह ने इकडे लिबरल, इकडे पण इकडे मवाळ आणि इकडे जहाल, या जुगाड, आणि इकडे एकात्मता दिसते आपल्याला बेंगालच्या फाळणीमध्ये, आणि इकडे कम्युनल डिव्हाइड. बघा कशी खिचडी आहे. आणि हा खिचडीचा परिपाक म्हणजेच 1909चा इंडियन काउन्सिल ऍक्ट. आलं लक्षात? बॅकग्राऊंड समजला? ओके, चला मग आता आपण थोडेसे फॅक्ट्स, कारण की पुस्तकामध्ये, लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये बरेचसे फॅक्ट सोडलेले असतात, कारण त्यांनी क्रक्स लिहिलेला आहे, बेसिक लिहिलेला आहे. आलं की नाही लक्षात? आपल्याला ते समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून मोर्ले मिंटो सुधारणा त्याला म्हणतात, मिंटो. तर मिंटोचा मोर्ले कोण रे बाबा, असे बेसिक प्रश्न आले. हा होय सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, भारताचा प्रधानमंत्री. कोण होय हा? भारताचा प्रधानमंत्री. आणि हा 4th अर्ल ऑफ मिंटो, नाव त्याचं असं आहे भाऊ, 4th अर्ल ऑफ मिंटो हा व्हाईसराय ऑफ इंडिया. याला गव्हर्नर जनरल बी म्हणतात. व्हाईसराय याचा अर्थ काय? तर राजाच्या वतीनं एजंट जो सत्ता चालवते त्याला व्हाईसराय म्हणतात, पण प्रत्यक्षात काय आहे? गव्हर्नर जनरल. आता जॉन मोर्ले जे आहे, जॉन मोर्लेने हे सगळं प्रोसेस केलं, पार्लमेंटमध्ये पास केलं ब्रिटनच्या. त्याला मदत करणारे कोण होते?
तर कृष्णा जी गुप्ता इंडियन सिव्हिल सर्वंट ऑफिसर आणि दुसरा आहे सय्यद हुसेन बिलग्रामी, हे जे आहे मेंबर ऑफ ऑल इंडिया मुस्लिम लीग. आता हे दोघं जणांनी याला सपोर्ट केला मोर्लेले, तर मोर्ले त्यांना खुश करा, मग यांना जागा देऊन टाकला. तर पुढे पाहू जागा कुठं दिलं तर काय जुगार जमवला. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर कोण होते रे बाबा त्यावेळात, प्रश्न विचारू शकतात, कारण ते पुस्तकात दिसत नाही तर मग प्रश्न विचारते. मग हर्बर्ट हॅनले हस्किथ जे आहे हे लिबरल पॉलिटिकल पार्टी यांचे प्राईम मिनिस्टर. आता याचं लॉंग टायटल म्हणजे पूर्ण टायटल म्हणजे जे देयकावर लिहिलं होतं बिलावर, जे बिल पारित झालं त्याचं टायटल काय, अन ऍक्ट टू अमेंड द इंडियन कौन्सिल ऍक्ट 1861 अँड 1892. म्हणजेच काय, हा जो कायदा आहे हा अमेंडमेंट कायदा आहे. कोणासाठी, 1861 आणि 1892. अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1833. म्हणजेच यांनी या कायद्याने कोणत्या कोणत्या कायद्यांमध्ये सुधारणा करून आणली, अमेंडमेंट केलं, 1833, 1861, 1892 असा बी प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे ह्या लॉंग टायटल लक्षात ठेवा. केव्हा बाबा राजानं धंदा केला म्हणजे सही केली 25 मे 1909 आणि केव्हा लागू झाला 15 नोव्हेंबर 1909. कुठल्या नोटिफिकेशनने, नोटिफिकेशन महत्वाचं आहे, तर जिथे नोटिफिकेशन लिहिण्यात आली ज्या दिवशी ते कुठे, त्याला काय म्हणतो आपण, ब्ल्यू बुक. त्याला काय म्हणतो, ब्ल्यू बुक. ब्ल्यू बुक म्हणजे काय, बुक ऑफ रूल्स. ठीक आहे, रिझोल्युशन्स ते आहे ब्ल्यू बुक. प्रथम सर्वसाधारण निवडणुका या कायद्यानुसार, प्रथम सर्वसाधारण निवडणुका फर्स्ट जनरल इलेक्शन्स हे जानेवारी 1910 ला झाली. आणि कौन्सिलचं उद्घाटन करासाठी आमचे भाऊ आणि ताई म्हणजे पंचम, राजा पंचम आणि त्याची क्वीन एम्परर जॉर्ज 5th अँड क्वीन 1911 ला दिल्ली दरबार भरवाले आले. दिल्लीमध्ये मोठा दरबार भरवला. कशासाठी आले, की पहिलं जे निवडणूक करून पहिलं जे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स बनले होते त्याचं उद्घाटन करायला आले होते. क्लिअर, आलं नाही लक्षात. ठीक आहे. आता आपण बेसिक बघूया की याच्यात काय तरतुदी आहेत रे बाबा. तर आपल्याला असं दिसते 1 2 3 4 5 6 7 अशा 7 गोष्टी दिसतात. पहिल्यांदा कायदे मंडळाच्या आकाराचा विस्तार, इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द कौन्सिल. कौन्सिलची स्ट्रेंथ वाढवली. कौन्सिल्स असा शब्द आहे म्हणजे कोणते बाबा, तर सेंट्रल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स. एक्झिक्युटिव्ह कौन्सिल शब्द नाही आहे, लक्षात घ्या. ओके. निर्वाचन प्रक्रियेची सुरुवात, इंट्रोडक्शन ऑफ इलेक्शन प्रोसेस. इलेक्शनची सुरुवात, डायरेक्ट इलेक्शनची असा शब्द आहे का, नाही, इलेक्शनची सुरुवात, लक्षात घ्या शब्द. त्यानंतर सांप्रदायिक मतदार संघ संकल्पनेला कायदेशीर मान्यता, लिगलाइज्ड कॉन्सेप्ट ऑफ कम्युनल इलेक्टोरेट, सांप्रदायिक मतदारसंघ. त्यानंतर विशेष वर्गाकरिता स्वतंत्र मतदारसंघ, सेपरेट इलेक्टोरेट फॉर स्पेशल क्लास. हा पण सेपरेटच इलेक्टोरेट आहे आणि हा पण सेपरेट, पण याला दोघांना वेगवेगळे यासाठी लिहिलं की याला टिपिकल कम्युनल इलेक्टोरेट म्हणतात आणि याला क्लास इलेक्टोरेट असं म्हणतात. दोघांचे जर मेजर वर्गीकरण करतो म्हटलं तर दोघांना क्लासच इलेक्टोरेट, वर्ग संघ, मतदारसंघ असंच आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर केंद्रीय कायदे मंडळात शासकीय बहुमत आणि प्रांतीय कायदे मंडळात अनिर्वाचित बहुमत है ना. ऑफिशियल मेजॉरिटी इन सेंट्रल स्टेटमेंट लक्षात घ्या, ऑफिशियल मेजॉरिटी इन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि नॉन इलेक्टेड मेजॉरिटी इन प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल. आलं की नाही लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर कायदे मंडळाचे विवेचन कार्य विस्तार, एनलार्ज द डेलिब्रेटिव्ह फंक्शन्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स. आणि कार्यकारी मंडळामध्ये प्रथमच भारतीयांचा सहभाग, फर्स्ट टाइम इंडियन असोसिएशन इन द एक्झिक्युटिव्ह कौन्सिल्स. एक्झिक्युटिव्ह कौन्सिल्स म्हणजे सर्वच एक्झिक्युटिव्ह कौन्सिल, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, त्याच्या गव्हर्नर जनरल्स, त्याच्यानंतर गव्हर्नर्स, ह्या 3. ठीक आहे. एक एक बघूया. ठीक आहे. चांगलं डिटेलमध्ये जाऊ आपण, मस्त डिटेलमध्ये. आता बघा
कायदे मंडळात जे आहे किंवा विधिमंडळामधील विस्तार, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मधला विस्तार, तर आपण बघतोय तिथे विस्तार होण्याचं महत्वाचं कारण आहे ऍडिशनल मेंबर्स, अतिरिक्त सदस्य किंवा नॉन ऑफिशियल मेंबर्स, त्याला आपण काय म्हणतो अशासकीय सदस्य. विधिमंडळ जे आहे त्याच्यामध्ये केंद्रीय जे विधिमंडळ आहे त्याच्यात 60 होते, लक्षात घ्या. अतिरिक्त शब्द अतिरिक्त, टोटल 69, टोटल 69, इथे ऍडिशनल अतिरिक्त. आणि प्रांतीय याच्या 30 ते 50 असं व्हेरिएशन होतं. 30 पंजाब, बर्मा आणि आसाम, पाठ कराल बरं. 30 पंजाब, बर्मा आणि आसाम आणि 50 बेंगॉल, मद्रास, बॉम्बे आणि युनायटेड प्रोव्हिन्स याच्यामध्ये होतं. आता आपण बघूया डिटेलमध्ये की एक्झॅक्ट हे जे आहे निवडणूक, ते निवडणूक म्हणजे ऍडिशनल मेंबर्स मध्ये जे वाढवलं विस्तार, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे निवडणुकीची सुरुवात. मग निवडणूक कशी होती? प्रत्यक्ष निवडणूक होती की अप्रत्यक्ष निवडणूक होती? मग त्याच्यामध्ये वेगवेगळे काही टिंट, काही कलर्स काही होते का? तर ते आता इथे समजून घेऊया. ठीक आहे. ऍडिशनल मेंबर जे आहेत, ऍडिशनल मेंबर मध्ये 2 प्रकारचे मेंबर, एक नॉमिनेटेड नामनिर्देशित आणि दुसरे निर्वाचित. आलं लक्षात? नामनिर्देशित आणि निर्वाचित, इलेक्टेड, नॉमिनेटेड आणि इलेक्टेड. नॉमिनेटेड कोण नॉमिनेट करेल? गव्हर्नमेंट. कोण करेल? गव्हर्नमेंट, म्हणजे व्हाईसराय, गव्हर्नर हे नॉमिनेट करते. ठीक आहे. इलेक्टेड 2 प्रकारचे, एक सर्वसाधारण जनरल किंवा याला ओपन म्हणूया, ओपन जनरल. आजकाल आपण बघतो जनरल, ज्याच्यामध्ये कोणी उभं राहू शकतो. आणि मग रिझर्व्ड कॅटेगरी असते. तर इकडचे विशेष वर्ग आहे, हे काय झाले? रिझर्व्ड कॅटेगरी. ही काय झाली? रिझर्व्ड, राखीव झाली, राखीव झाली. आणि काय झाली? ओपन झाली. पण ही वेगळ्या प्रकारची राखीव आहे, लक्षात घ्या. ही वेगळ्या प्रकारची. आजची रिझर्व्ड अशी नाही आहे. ठीक आहे. आजची रिझर्व्ड अशी नाही आहे. याला त्याच्यामुळे याला रिझर्व्ड असं नाही म्हणत, याला काय म्हणतात आपण? सेपरेट. याला काय म्हणतो आपण? सेपरेट, स्वतंत्र. काय म्हणतो? स्वतंत्र मतदार संघ. तर इथे जनरल इलेक्टोरेट दिसते, म्हणजे खुला वर्ग आहे, ओपन क्लास आहे, कोणीही उभं राहू शकतं, कोणीही उभं. आणि इथे विशेष म्हटलंय, जिथे मी रिझर्व्ड आधी शब्द वापरला, पण एक्झॅक्ट शब्द काय आहे? सेपरेट इलेक्टोरेट, स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ हा 2 प्रकारचा. कोण आहे? एक जमीनदार, लँडलॉर्ड्स है ना, उच्चभ्रू मतदारसंघ आहे, हा रिच क्लास इलेक्टोरेट आहे. आणि मुस्लिम समुदायांसाठी, कोणत्या कम्युनिटीसाठी? मुस्लिम कम्युनिटीसाठी हा कम्युनल इलेक्टोरेट, सांप्रदायिक मतदारसंघ आहे. आणि हा जो आहे कम्युनल इलेक्टोरेट, याले आणण्याच्या माग ह्या मिंटो भाऊचा सर्वात मोठा हात आहे. आणि म्हणून तुम्ही प्रश्न विचारताना लॉर्ड मिंटोलेच का, मोरलेले काऊन नाही म्हणत बाबा? की फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट, सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक मिंटोले काऊन म्हणतात, मोरलेले काऊन नाही म्हणत? तर मोरलेले याच्या साठी नाही म्हणत, तो लिबरल होता. त्याचं असं म्हणणं होतं की आता भारतामध्ये हळूहळू हळूहळू भारतीयांचा सहभाग झाला पाहिजे आणि त्यांना सत्तेमध्ये सहभागी केलं पाहिजे. आणि मिंटो भाऊ म्हणते, आहा, असं केलं तर आपलं काय? आपण एक काउंटर पॉइज, म्हणजे आपल्याकडे असा फोर्स राहायला पाहिजे की हे जे नॅशनल मुवमेंट आहे ना, याला थांबवता आलं पाहिजे. मग आपले चेले चपाटे असले पाहिजे. मग पहिले चेले चपाटे म्हणजे आपल्या जवळ असलेले. मग आपल्या जवळ असलेले म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य कोणी आणलं? ब्रिटिशांनी स्वतःच्या कॅपॅबिलिटीने आणलं असं का? नाही. कोणी आणलं? भारतातले बदमाश. कोण? तर लँडलॉर्ड्स है ना, ट्रेडर्स, सगळे उच्चभ्रू जे क्लास होते ते सगळ्यांनी भालधंदे केले स्वतःच्या फायद्यासाठी. ब्रिटिशांची एंट्री का? तिथल्या राजांमध्ये झगडे लावायचे आणि राजांना गायब करायचे आणि स्वतःची सत्ता घ्यायची, हे धंदे केले. बरोबर आहे. मग जमीनदार जे आहे ते कोणाच्या जवळ? ब्रिटिशांच्या जवळ. मग जमीनदार जर जवळ राहिले तर ब्रिटिशांना टेन्शन नाही. म्हणून आपल्याला काय दिसते? लॉर्ड मिंटो म्हणते की बापू काउंटर पॉइंट पाहिजे, आपले खास चेले पाहिजे. म्हणे असा काउंटर पॉइंट आता तयार करतो, असा फोर्स तयार करतो
का बापू नॅशनल मुवमेंट अशी? कारण 1905च्या फाळणीनंतर आपल्याला नॅशनल इंटिग्रेशन दिसलं, आणि नॅशनल इंटिग्रेशन दिसलं बा जबरदस्त धोका. मिंटो म्हणे याला तोडलंच पाहिजे. मग तोडलं पाहिजे तर फोडा आणि राज्य करा. जमलं काम. आणि मग त्याने मुस्लिम लीगला चान्स दिला आणि मस्त जुगाड जमवून घेतला, आणि तो म्हणजे, आणि म्हणूनच लॉर्ड मिंटोला आपण काय म्हणतो, फादर ऑफ कम्युनल इलेक्शन. कारण याचा विचार काय होता, काउंटर पॉइस तयार करणे. आणि मोर्लेचा विचार काय होता, लोकांचा सहभाग अधिकार, भारतीयांचा सहभाग अधिकाधिक करणे. दोघांचे विचार वेगवेगळे, लिबरल विचार आणि कन्झर्वेटिव्ह विचार. गेटिंग द पॉइंट, राईट? ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण खुला वर्ग, तर कुठेही प्रत्यक्ष निवडणूक नव्हती. कुठेही सगळ्या अप्रत्यक्ष निवडणूक होती. कुठली होती? अप्रत्यक्ष निवडणूक होती. आता इथले जर खुल्या क्लासमधले बघितलं आपण, तर कशी होती? डबली इनडायरेक्ट, दुहेरी, डबल, नुसती अप्रत्यक्ष नाही, डबल इनडायरेक्ट. कसं? तर करदाते नागरिक राहतील, हे व्होटर्स राहतील, टॅक्स पेयर्स. मग टॅक्स पेयर्स कोणाला जिंकून देतील? लोकल बॉडीज जे आहेत त्या लोकल बॉडी, स्थानिक संस्थांना जिंकून देतील. स्थानिक संस्थांचे जे सदस्य जिंकून आले म्हणजे इथे डायरेक्ट झालं, इथे डायरेक्ट झालं. पण फ्रँचाइज कशी आहे? फ्रँचाइज कशी आहे? मतदार कसे आहे? रेस्ट्रिक्टेड. कसा आहे? रेस्ट्रिक्टेड. आणि इथून इथं आले, मग हे कोणाला निवडून देतील? प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहे, प्रांतीय विधिमंडळ, त्याच्यातले अशासकीय कोण आहेत? अशासकीय, नॉन ऑफिशियल. त्या नॉन ऑफिशियल मध्ये इलेक्टेड जे आहेत, नॉमिनेटेड नाही, इलेक्टेड, त्यांना जिंकून देतील. आणि ते मग सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे जे इलेक्टेड मेंबर्स आहेत त्यांना जिंकून देतील. म्हणजे इथं डायरेक्ट, मग हे पुन्हा डबल इनडायरेक्ट झालं है ना, डबल इनडायरेक्ट आपल्याला दिसतं. आता जमीनदार आणि मुस्लिम कम्युनिटी यांचं कसं? तर यांचं हे सेपरेट इलेक्टोरेट. सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे काय? केवळ जमीनदार, केवळ जमीनदारच आपल्या व्यक्तीला मतदान करतील. आणि इथे मुस्लिम, केवळ मुस्लिमच आपल्या मुस्लिम कॅन्डिडेटला मतदान करतील. म्हणजे ह्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये केवळ मुस्लिम व्यक्ती उभा राहील आणि केवळ मुस्लिम व्होटरच याला व्होट करतील. त्याला आपण काय म्हणतो? स्वतंत्र मतदारसंघ. केवळ त्याच संप्रदायाचा, त्याच कम्युनिटीचा व्यक्ती उभा राहील आणि सोबतच त्याच कम्युनिटीचे लोक त्याला मतदान करतील. याला म्हणतो स्वतंत्र मतदारसंघ, सेपरेट इलेक्टोरेट. म्हणजे याले बी तसंच नाही, याले बी तसंच. आलं नाही लक्षात? म्हणजे दोन सेपरेट इलेक्टोरेट आपल्याला दिसतात, एक जमीनदार लँडलॉर्ड्स आणि दुसरा आहे मुस्लिम कम्युनिटी. म्हणजेच काय? तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात येते अप्रत्यक्ष निवडणूक आहे. कुठली आहे? अप्रत्यक्ष निवडणूक आहे, थेट निवडणूक नाही. दुसरं असं की त्यातही सेपरेट इलेक्टोरेट हा कॉन्सेप्ट आणलेला आहे, स्वतंत्र मतदारसंघाचा कॉन्सेप्ट आणलाय. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की कोणत्या कायद्यामध्ये प्रथमतः स्वतंत्र मतदारसंघाचा संकल्पना उदयास आली? तर ते 1909 ला. असाही प्रश्न विचारू शकतात, किती प्रकारचे स्वतंत्र मतदारसंघ 1909 मध्ये जो मी प्रश्न निर्माण केला? तर लँडलॉर्ड आणि मुस्लिम. आणि मग स्पेशल रिप्रेझेंटेशन सुद्धा आपल्याला दिसतं. स्पेशल रिप्रेझेंटेशन, विशेष प्रतिनिधित्व, ते कोणतं? तर ते चेंबर्स अँड कॉमर्सला. पाहू पुढे बघा. आता हे स्ट्रक्चर तयार झालं. आपण सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं स्ट्रक्चर पाहूया, कारण ते सहसा विचारू शकतात. हे जे मी घेतलंय इग्नू मधून घेतलंय, ठीक आहे, त्याच्यानुसार पाहूया. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काउन्सिल आहे, त्यात एकूण सभासद किती? आता 69, एकदम खूप वाढले, 7.25. ठीक आहे. शासकीय ऑफिशियल किती? 37. ऑफिशियल 37, अशासकीय नॉन ऑफिशियल 32. कोणाची संख्या जास्त आहे? ऑफिशियलची. म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये ऑफिशियलची मेंबरशिप याचं अधिक्य होतं. त्याच्यामुळे आता काही राहिलंच नाही. यांचं हे नामधारी सगळे इकडचे टाइमपास आहे ना, कारण की यांचंच अधिक्य आपल्याला दिसून येते. ऑफिशियल म्हणजे कसं? व्हायसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे जे मेंबर्स आहेत आणि व्हायसराय सहित विशेष जे लोक आहेत ते इथे येऊन बसतील. मग याच्यामध्ये बायफर्केशन, पदसिद्ध, एक्स ऑफिशियो, पदानुसार राहणारच ते 9 असतील. ते किती असतील? 9 असतील. आणि नॉमिनेटेड, व्हायसराय नॉमिनेटेड करेल ते किती असतील? 28 असतील. आता काय राहिलं का? मेजॉरिटी कोणाची झाली? व्हायसरायची.
आता याच्यामध्ये एक्स ऑफिशियलमध्ये कोण, एक स्वतः गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसरॉय, दुसरे 6 जे आहे गव्हर्नर जनरल काउन्सिलचे सर्वसाधारण सदस्य, कुठले, सर्व ऑर्डिनरी मेंबर्स ऑफ द गव्हर्नर जनरल्स काउन्सिल म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. त्याच्यानंतर 2 जे आहेत ते विशेष सदस्य, कोणते, विशेष सदस्य एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेंबर्स कोणकोणते आहेत, तर एक सरसेनापती कमांडर इन चीफ आणि दुसरा एका प्रांताचा गव्हर्नर, गव्हर्नर ऑफ अ प्रॉव्हिन्स असं राहील. आणि इथे नॉमिनेटेड हे शासनातर्फे म्हणजे व्हाईसरॉयतर्फे. आता इकडे जर आलो आपण नॉन ऑफिशियलला 32 पैकी 5 जे आहेत ते नॉमिनेटेड, पुन्हा गव्हर्नर जनरलच आला म्हणजे संपला, काही उरला का, म्हणजे प्रत्यक्षात इलेक्टेड किती आहेत, 27 नॉन ऑफिशियल मध्ये. म्हणजे दबदबा ऑफिशियलचा, त्यातही पूर्ण दबदबा नॉन इलेक्टेडचा. ठीक आहे, इलेक्टेड मात्र फक्त 27. आता ह्या 27 मध्ये तोडा आणि फोडा आणि मस्त बरबाद करा, है ना. पहिला आहे क्लास इलेक्टोरेट, किती, 12 वर्ग मतदारसंघ, 2 विशेष मतदारसंघ, 2 विशेष मतदारसंघ आणि 13 जे आहेत ते जनरल इलेक्टोरेट. म्हणजे खऱ्या अर्थाने किती, 13च आहेत खरं पाहिलं ते एवढ्या 69 मध्ये. हे काय, काहीच अर्थ नाही त्याला. ठीक आहे, हे 12 जे आहेत ह्या 12चं बायफर्केशन बघा. जमीनदार जे आहेत ते 6 आणि मुस्लिम जे मतदारसंघ आहेत तिथून 5. आता 6 म्हणजे प्रत्येक एक, बॉम्बे, मद्रास, यूपी म्हणजे युनायटेड प्रॉव्हिन्स, बेंगॉल, सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बिहार आणि ओरिसा याच्यामधून प्रत्येकी एक, हे 6 झाले जमीनदारवाले. आणि मुस्लिम मध्ये बॉम्बे, मद्रास, युनायटेड प्रॉव्हिन्स, बेंगॉल, बिहार आणि ओरिसा हे झाले. म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स इथे मुस्लिम मतदारसंघामध्ये दिसत नाही. इकडे एक जे आहे, ऍक्च्युली मुस्लिमचे 6 आहेत 12 पैकी, पण एक जो आहे तो वेगळा काढला आणि युनायटेड प्रॉव्हिन्स किंवा बेंगॉल याच्यामधून अल्टरनेट जो आहे तो याच्यातून राहील असं त्यांनी डिक्लेअर केलं. दुसरं जे आहे 2 हे विशेष मतदारसंघ स्पेशल इलेक्टोरेट, हे कलकत्ता व बॉम्बेचे चेंबर्स ऑफ कॉमर्सचे जे आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करतील, है ना, प्रतिनिधित्व करतायत ते 2 आहेत. त्याच्यानंतर सर्वसाधारण मतदारसंघ याच्यामध्ये जर बघितलं तर नॉन ऑफिशियल्स ऑफ अ प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, आपण पाहिला कसं कसं टप्प्याने, दुहेरी अप्रत्यक्षपणे, तर त्यातलं दुहेरी मधलं प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे इलेक्टेड मेंबर जे आहेत ते यांना निवडून देतील. प्रत्येकी 2, 8 जे दिसत आहेत म्हणजे प्रत्येकी 2, बॉम्बेचे 2, मद्रासचे 2, बेंगॉलचे 2 आणि युनायटेड प्रॉव्हिन्सचे 2. आणि इथे प्रत्येकी एक 5 ते आहे आसाम, पंजाब, सेंट्रल प्रॉव्हिन्स, बिहार अँड ओरिसा, है ना, असं आपल्याला, आणि यूपी, हा आसाम, बर्मा, प्रत्येकी 1, 2, 3, 4, 5 बर्मा असे आपल्याला दिसून येतात. इथे 5 आपल्याला दिसून येत आहेत. तर हा सगळा स्ट्रक्चर झालेला आहे. ठीक आहे, आता दुसरा सर्वात महत्वाचा की हा गेम प्लॅन आहे बघा. सदस्य संख्या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काउन्सिल मध्ये शासकीय ऑफिशियल जर बघितले तर यांचा भरमाळ आहे, 37 आहे. इथे केवळ 32 आहेत नॉन ऑफिशियल, बरोबर आहे. त्या नॉन ऑफिशियल मध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपल्याला काहीच दिसत नाही. 13 तर जनरल, बाकीचं सगळे वाटाघाटी झाल्या. म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये आपल्याला काय दिसते, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये दबदबा कोणाचा, ऑफिशियल्स आहे. का, कारण की नॅशनल लेवलचं इन्स्टिट्यूशन आहे आणि नॅशनल लेवलचा कायदा बनणार आहे. ब्रिटिशर्स, याच्यातून असं दिसते ब्रिटिशर्स कोणत्याही परिस्थितीत भारतीयांच्या खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्वाची इच्छा ठेवत नव्हते. लक्षात आलं ना, त्यांना भारतीयांवर भरोसा नव्हता, त्यांना भीती होती आपलं केव्हाही हे सरकार लंब करू शकतात. आलं की नाही लक्षात. ठीक आहे, म्हणजे इथे दिसते त्यांच्या सोबतचे, त्यांचे जे मताचे आहेत ते कायदे असले पाहिजे. परंतु प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला मात्र आपल्याला काय दिसतंय की नॉन ऑफिशियल्स यांची संख्या मात्र जास्त आहे, यांची संख्या जास्त आहे. मग अशी इच्छा असा वाटते आपल्याला कायद्याचं वरवर अवलोकन केलं की बाबा इच्छा आहे ब्रिटिशांना की भारतीयांचा सहभाग हवा, आम्ही हळूहळू देऊ. आहा, लई गेम, मी शब्द लिहिलाय गेम. गेम कसा, तर नॉन ऑफिशियल मध्ये 2 प्रकारचे कोणते आहेत, नॉमिनेटेड
आणि इलेक्टेड. तर नॉमिनेटेड जे आहेत हे कोण करते? गव्हर्नर अपॉइंट करते प्रांतामध्ये. मग हे जर नॉमिनेटेड पकडले आणि ऑफिशियल पकडले तर यांची संख्या इथे जास्त येते. हे इलेक्टेड जे आहे यांची संख्या कमी. म्हणजे प्रत्यक्षात दाखवायचं की नॉन ऑफिशियल जे आहेत ते तर अधिक प्रमाणात आहेत प्रोव्हिन्सेसमध्ये, पण नॉमिनेटेड हे गव्हर्नरचे चेलेच्या पेटे राहिल्यामुळे दंडी गुल इलेक्शन नुसता फोमाडेंग भालधंदा, बाकी काय नाही, चमकाव आंदोलन. दिसते आपल्याला गेम जबरदस्त. बघा कायद्यामध्ये कसं गेम केला जातो. वरवर वाटते हो हो भारतीयांचा सहभाग हळूहळू वाढत आहे असं म्हणाय नाही का? कारण त्याला पार्श्वभूमी आहे, तत्कालीन परिस्थिती आहे. नॅशनल मूवमेंट हळूहळू ग्रुमअप होत आहे, त्याचं डायनामिक्स वाढत आहे, त्याच्यामुळे त्यांना देणंच आहे. मजबुरी आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुद्धा बदलत जाते, त्यामुळे मजबुरीच आहे. बरोबर आहे. पण इच्छा आहे का? इच्छा आपल्याला दिसून येत नाही, याच्यावरून सिद्ध होतं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण विधिमंडळाचे विवेचन कार्य एक्सटेन्शन, यस, हळूहळू सी द इव्होल्युशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, है ना. इथे आपल्याला काय दिसते की विधिविषयक अधिकारांमध्ये आपल्याला कुठलाही बदल, सी द व्हेरी इम्पॉर्टंट, नो अल्टरनेशन इन द लेजिस्लेटिव्ह पॉवर. लेजिस्लेटिव्ह पॉवर वे नॉट एक्सटेंडेड, त्याचा विस्तार केलेला नाहीये. तर त्याच्या कार्यात्मकता म्हणजे फंक्शनचा विस्तार, कार्याचा विस्तार, फंक्शनल एक्सपान्शन झाला आहे. फंक्शनल एक्सपान्शन झालं आहे, कार्यात्मक विस्तार झाला आहे, पॉवर एक्सपान्शन झाला नाही आहे. लक्षात घ्या, दोघांमधला खूप फरक आहे. ठीक आहे. फंक्शनल एक्सपान्शन, कार्यात्मकता काय केली आहे तर आधी जे आहे पुरवणी प्रश्न, सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारायचा नाही. म्हणजे मेन प्रश्न विचारला आणि असं वाटलं की उत्तर काही सॅटिस्फाईड नाही किंवा एखादा पिल्लू निघते, तर संबंधित सभासद काय करते, त्याचा पिल्लू बाहेर काढते. पिल्लू बाहेर काढायचा हा मस्त चान्स म्हणजे सप्लिमेंटरी क्वेश्चन. म्हणजे याच्यामुळे सरकारला बिलकुल पहिले अलाउच नव्हतं विचार, आता मात्र अलाव केलं, पहिल्यांदा अलाव केलं. दुसरं असं अंदाजपत्रक आणि इतर महत्वाचे जे प्रश्न असेल त्याच्यावर रिझॉल्युशन ठराव सुद्धा मांडण्याचा परमिशन मिळाली. खूप जमेची बाजू आहे. म्हणजे बजेटवर पण आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवर पण रिझॉल्युशन मांडणे म्हणजे ठराव मांडणे, हे असं झालं पाहिजे. म्हणजे कायद्याचं स्वरूप होऊ शकते असं याच्यातून दिसते. पण दंडी गुल हे तुम्ही विचारा, आम्हाला काही करायचं नाही, विचार, बिंदास विचारा. पण इट इज ऍट द डिस्क्रेशन का बाबा हे रिझॉल्युशन आणि लॉ मध्ये कन्व्हर्ट करायचं का नाही करायचं, व्हाईसराय ठरव. मग काय चालमच्या. पण काय चालमच्या जरी म्हणलो तरी आपल्याला काय दिसते, देर वॉज अ चान्स फॉर अ एक्सटेंडेड डिस्कशन. या निमित्तानं तर डिस्कशन होत होतं आणि तिथले सगळे पेपरात छापले जात होते. अवेकनिंग प्रोसेस, जन आंदोलन निर्माण करायची प्रोसेस ही इथून सुरू होत होती. म्हणून मवाळ जे आहे त्यांनी ही मागणी केली आणि ती मान्य झाली. उगाच मागणी केली नाही आहे, उगाच नाही. त्याच्या मागे खूप मोठा उदात्त हेतू हा मवाळांचा होता की हळूहळू मुवमेंट व्हावी, है ना. घाईनं धरला नाही, एकाच दिवशी जिम मारला बस माणूस हार्ट अटॅकनेच मरते. बरोबर आहे ना. बस सी द स्ट्रॅटेजी. पण लिमिट्स काय होते, व्हॉट वर द लिमिट्स टू द लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स. तर पहिला आहे कोणती चर्चा करता येत नाही ती म्हणजे परराष्ट्रीय धोरण, आणि दुसरं आहे रिलेशन्स विथ द प्रिन्सली स्टेट. का? बिकॉज दिस कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रॅटेजिक एरियाज रिलेटेड विथ द रूल ऑफ ब्रिटिशर्स. भारतावरचं जे वर्चस्व आहे वसाहतीवादाचं ते म्हणजे त्यांचं ते सॉव्हरीन फंक्शन आहे, सार्वभौम फंक्शन याला मानलं गेलं, म्हणून याच्यावर डिस्कशन अलाउ केलं नाही. ठीक आहे. आता जर बघितलं आपण शेवटची मागणी आहे, INC ने मागणी केली की बाबा आम्हाला तुम्ही कायदेमंडळात विधिमंडळात आम्हाला देताय, हळूहळू देताय, पण कार्यकारी मंडळाचं काय, जी अंमलबजावणी करतं त्याचं काय, म्हणजे सरकार जे चालवतं त्याचं काय, सरकारामध्ये आमचा सहभाग असावा, केवळ कायदा बनवण्यात सहभाग असून काय फायदा. मग ही मागणी पहिल्यांदा 1909च्या कायद्यामध्ये मान्य केली. INC ची मागणी होती. याच्यासाठी
जे आहेत मवाळ यांनी खूप रेटा लावला होता आणि गोपाळ कृष्ण गोखले हे जे आहेत हे स्वतः मोर्ले जे आहे यांना भेटले, मोर्लेंना कन्व्हिन्स केलं की बाबा सरकारमध्ये पण आमचा सहभाग हवा आहे. देर इज अ नीड ऑफ अ पार्टिसिपेशन ऑफ इंडियन्स इन द एक्झिक्युशन इटसेल्फ and therefore there has to be some members in the executive council, not only in the legislative council. मग मोर्ले लिबरल होते, ते म्हणे ठीक आहे भाऊ, काही चिंता करू नको. आणि मग आपल्याला दिसतं इथे तरतूद करण्यात आली आणि त्यानुसार सेक्रेटरी ऑफ स्टेट कौन्सिल्स, गव्हर्नर जनरल्स एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि गव्हर्नर्स एक्झिक्युटिव्ह काउन्सिल याच्यामध्ये भारतीयांचं प्रतिनिधित्व देण्यात आलं. मागणी 3-3ची होती, पण इथे 2ची मान्य झाली आणि 2 भारतीय यांचा जुगाड जमला. मी सांगितलं मोर्लेला मदत केली होती यांनी, कृष्णाजी गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी, दोघांचे जुगाड जमून गेला. इथं एक भारतीय याच्यासाठी गोपाळ कृष्ण गोखले स्वतः मोर्ले यांना भेटले, त्यांनी पुशअप केलं आणि पहिल्यांदाच आपल्याला दिसतंय गव्हर्नर जनरल्स एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये सत्येंद्र पी सिन्हा हे प्रथम भारतीय आहेत जे गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामधले पहिले भारतीय सभासद. काय दिलं? कोणता पोर्टफोलिओ? लॉ, कायदा. तुम्ही म्हणा जमला का? त्यावेळेसचे वीक पोर्टफोलिओ म्हणजे लॉ अँड एज्युकेशन, हे वीक पोर्टफोलिओ आहेत. याला काही महत्व एवढं नव्हतं, म्हणून लो प्रोटोकॉलचे पोर्टफोलिओ यांना देण्यात आले. पण चलो असो, त्यानिमित्ताने एंट्री तर झाली. आता आतमधला सगळे कागदपत्र तर पाहायला मिळतील, काय चालते जुगाड, काय नाही ना, कसे टिपण्यावर पिन मारते ना, कसा जुगाड जमवते, हे सगळं आता हळूहळू भारतानं कळायला लागलं. भारतीय बाहेर ते काढायला लागले आणि मुव्हमेंटला वेगळी कलाटणी मिळायला लागली. याच्या पुढचा जर कायदा तुम्ही बघाल 1919चा, तर तुम्हाला दिसेल की मुव्हमेंट अशी जबरदस्त प्रेशर टाकून दिले मुव्हमेंटनी, इंडियन नॅशनल मुव्हमेंटनी, की त्याच्यामुळे 1919च्या कायद्यामध्ये टर्निंग आलं. जबरदस्त चाल ब्रिटिशांनी इथे चाललेली दिसून येते. मला वाटतंय समजलं असेल कायद्यातल्या तरतुदी काय काय नाही. अडचण तर काहीच नाही, एकदम सोपं सोपं आहे. थोडं डिटेल मी देण्याचा प्रयत्न करा, कारण लक्ष्मीकांतमध्ये एवढं डिटेल्स तुम्हाला दिसून येणार नाही. तर अभ्यास करता, त्याच्यामुळे अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.